मराठा आरक्षणाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून सगळे सोयऱ्यांच्या बाजूने जो उमेदवार उभा राहील, आपल्या मुलांचे भविष्य लक्षात ठेवून अशाच उमेदवाराला मराठा समाजाने सहकार्य करावे। ना महायुती ना महाविकास आघाडी, आपला अजेंडा स्पष्ट आहे। उभा करण्यापेक्षा पाडा पाडण्यात खूप मोठा विजय आहे। जर या वेळेला सगळे सोयरे अंमलबजावणीचा कायदा पारित केला नाही तर विधानसभेत आम्ही मैदानात आहोत असा स्पष्ट इशारा मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सरकारला दिला आहे। मराठा समाजासमोर असं कुठलंच आव्हान नाही आणि असं काय कारण पण आव्हान तर माझ्या मताने त्यांच्याकडे उभा राहिले, कारण आम्ही ना महायुतीला निवडून द्या म्हणलो ना महाविकास आघाडी। आपला अजेंडा स्पष्ट आहे, एवढ्या वेळेस पाडा उभा करण्यापेक्षा पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय। जो सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीच्या बाजूने असेल, मराठा आणि कुणबी एकाच्या कायद्याच्या बाजूने असेल, याला समाजानं सहकार्य करावं। आपल्या लक्षात एक गोष्ट असली पाहिजे, मुलं डोळ्यासमोर ठेवून आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाने यावेळेस ताकदीनं काम करायचं आणि मराठा समाजाला इशारा कळायला मराठा समाज बरोबर करतो। तिथे कीड लागली ना आम्हाला गोरगरिबाचं आमचं कल्याण त्यांचं मुळवाने कीड लागलेली जी आहे ना, तिला धुतो आम्ही उघडे पडायला लागले। आता ही लोकसभा आमच्यासाठी अशी मानली, आम्हाला नेमके चेहरे दिसले कोण कोणाचा, नेमका जातीचा आहे का पक्षाचा आहे। जो या 1.5 महिन्यात कुंकड पळालाय, जातीच्या बैठकाला पळाला का जातीचे काम करायला पळाला का नेत्याच्या पॉम्पलेट घेऊन पळत होता। तो जातीला बाप मानतोय आणखी नेत्यालाच बाप मानतोय, हे उघडे पडलेत। हे आमच्यासाठी विधानसभेला चांगलं झालेलं आहे। आम्ही समाजाच्या बाजूने समाजाला चांगला संदेश गेलेला आहे। समाजाला कळतं कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं। माझ्या गोरगरिबांना न्याय दिसून मी हटत नाही, पण इथल्या भाजपाच्या काही नेत्यांनी मराठ्यांचा द्वेष केला म्हणून मोदी साहेबांवरती वेळ आली। मोदी साहेबांनी यांच्यावर बारीक लक्ष देऊन मराठ्याचा द्वेष सोडून द्या म्हणा, नाही तर पुढच्या काळात पुरा सुपडा साफ करून आम्ही स्वतः मैदानात राहणार। नेमकी भूमिका काय मनोज जरांगे यांची? नाही, मी नाहीच ना, मी नाहीच। माझी स्पष्ट भूमिका, मी जे भाषणात बोलतो ते जीवनात बोलतो। मी अंधारातून काड्या नाही करत, याला मतदान करा त्याला काय, कोणालाही करा, ज्याला पाडायचं त्याला तुम्हाला पाडा, पण लेकर डोळ्यासमोर ठेवा, आरक्षण डोळ्यासमोर ठेवा। मताची ताकद दाखवा, पाडण्यात खूप